हाय, आज आहे दसरा. तर आज उपास सोडण्यासाठी मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. तर बघा, तब्येत तरी बेकार खराब झाली तरी मी प्रयत्न करते की थोडं थोडं तुम्हाला दाखवणार. चला दाखवते. इकडे मी बटाटे शिजायला टाकले, इकडे भात टाकलेला आहे. तवर आपण बाकीची तयारी करू. हे सगळं शिजूस तवर पण शिजत आलंय, बटाटे शिजलेत. आता मी बनवते खीर. तर मी खीरचा व्हिडिओ बनवलेला आहे, लॉंग व्हिडिओ, तर जरूर बघा. साखर टाकायचं, चांगलं फिरून घ्यायचं. आता याच्यामध्ये दूध टाकणार. आता खीर तयार होऊस तर 2 मिनटं एकच उकळी काढायची, मग बाकीची तयारी करू. खीर बनवूस तर बटाट्याची चटणीची तयारी करते. इथवर हे सगळं कापून घेते. भात पण झालंय, खीर पण बनवून झाली आणि सगळं तयारी करून घेतली. आता हे कापून घेतले. आता याची फोडणी देते. आधी वरण बनवून घ्यायचं आहे. आधी वरण बनवून घ्यावं म्हणलं. मिक्स डाळ बनवायचं होतं मला तर खूप आवडते डाळ. तुम्ही काय काय बनवलं? मस्त सगळेजण पुरणपोळी वगैरे बनवत असतात ना, तुम्ही पण बनवलं असेल पुरणपोळी. तर आहे ना, आमच्या यांना पुरणपोळी नाही पटत. त्यांना आवडतं बटाट्याची चटणी, पुऱ्या, खीर असं आवडतं त्यांना. आणि तेच बनवायचं. मी हे डाळ घेतलं आहे, मसूरची आणि मुगाची मिक्स. तुरीची नाही घेतली कारण की पहिलेच एक खिचडी वगैरे खाऊन येणं होतं, त्यातले पित्त झाले. म्हणलं आता नकोच घ्यायला तुरीचं, याच्यात अजून पित्त नको व्हायला. एकदम असं हलकं फुलकं थोडंसं. एवढं तर जेवण कोणाला जाणार पण नाही तसं. पण नैवेद्य वगैरे बनवायचं आहे, मग एवढं सारं तर तामजाम करावंच लागेल. आपल्यासारखं त्यांचंसुद्धा उपास सुटत असतं असं म्हणत होती मम्मी. नैवेद्य खाण्यासाठी एवढं सारं बनवायचं. आणि माझे सचिन पण सॉरी माझे हे पण यांना पण खूप आवडते, तर म्हणून मी बनवले. तुम्हाला आवडत असेल तर तुरीची डाळसुद्धा तुम्ही टाकू शकता. डाळ झाली, आता याला उकळी येऊन देऊस तर, म्हणजे उकळी येऊन द्यायची. झाली आपली डाळ. मीठ टाकायचं आहे अजून त्यात. ती व्हिडिओमुळे आहे ना काय झालं माहिती आहे का, पहिलं मला मीठ टाकायचं लई सवय होती. तर आता मी मीठ आहे ना लिमिटमध्ये टाकते, नाही तर पहिलं लई मीठ टाकायचे मी भाज्यांमध्ये. पण जसे हे व्हिडिओ वगैरे बनवायला लागले ना, तसं मीठ मी लिमिटमध्येच टाकते. चला, आपलं वरण झालं. आता याला झाकून ठेवते, त्यावर बटाट्याची चटणी बनवू. आता बटाट्याची चटणी बनवू, फोडणी देऊन घेते. यावेळेची मोहरी खूप मस्त आली आहे का, मोठे मोठे आहे. चटणी पण होतच आहे बटाट्याची. कांदा वगैरे चांगले परतून घेतले आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे. अजून थोडासा मसाला घेतला आहे ना त्याच्यात टाकायला. मीठ तर टाकलेलं तुम्ही आधी.
आता चांगलं परतून घ्यायचं. वरण बी झाले मस्त आणि बटाट्याची चटणी झाली. चला आता पुऱ्या करू. पहिले मी पापड्या आणि कुरडया तळून घेणार आहे. थोडे हे तांदळाचे पापडे आहेत, ते मी बनवलेले आहे घरी मागच्या वर्षी उन्हाळ्यात. पापड्या तळून झाल्या. आता कुरड्या तळून घेणार आहे 2-3 कुरड्या चांगले तळून घेतल्या मी. आता पुऱ्या तळायचे झालं सगळं. आता पुऱ्या तळून घेऊ पटापट, उशीर व्हायला लागलं. तर आता जेवायला बसणार आहे, तर सगळं पुढं आणून ठेवलं आहे. आधी नैवेद्य वाढून ठेवले दाखवते मी परत. तर पुऱ्या आणि हे शेवटला तळून घेतले, तेल गरम होतं तर. भात यात आहे कुरड्या, पापड्या आणि बटाट्याची चटणी, खीर आणि वरण. असा बेत आहे आज. काय दसऱ्याचं बेत. कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. नैवेद्याचं पान दाखवते, ताट. तर झालं माझं सगळं स्वयंपाक. हे नैवेद्याचं पान तयार केलेलं आहे ताटात. तर कसं वाटलं तुम्हाला हे सगळं, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान झालं का? आणि लाईक करा, सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला प्लीज. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आता मी नैवेद्य ठेवून देते पूजा करून.